राम राम मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की बैलजोडी आपण आत्ताच चारून आणलेली आहे. पण मित्रांनो, जेव्हा आपण बैल चारायला वगैरे तिकडे नेतो तेव्हा बघू शकता तुम्ही मच्छर जास्त प्रमाणात चावायलेत त्यांना. त्यामुळं बैल पण थोडे डिस्टर्ब व्हायलेत आणि अशा गुदी यायल्यात. बघू शकता तुम्ही, हे अशा गुदी यायल्यात त्यांना. आणि मच्छर पण असे मोठमोठाले मच्छर आहेत, ते चावायलेत त्यांना. त्यामुळं बैल जास्त चरण झालेत असे, म्हणजे नुसते पळायले तर समजा, हे करायले उडायले समोरच. आणि तिकडे थोडे आपल्या रानात चिबडे ते गवत वगैरे वाढलेले आहेत, त्या साईडला मच्छर थोडे जास्ती आहेत. त्यामुळं थोडंसं हे व्हायले, त्यामुळं थोडंसं जनावर थोडे डिस्टर्ब आलेत, चरण झालेत. गोरैया गोऱ्या, अरे बा, चंभाळा वाटायले का तुला? सांभाळण्यासाठी तसं करायला ते. राणी बघू शकता कशी, राणी खतरनाक, शिंग गिंग. तुला चोंबाळायचं का? त्याच्यामुळे तसं करायला घरी. आणि मित्रांनो, समजा हे बैल अगोदर आणलं होतं आणि हे नंतर आणलं होतं. याला पहिले हे मारत होतं, पण नंतर जवळ बांधू त्यांना हे असं झालं की दोघांमध्ये समजा मैत्री झाली. आता मारत नाही, काय नाही. नाहीतर हे गोरं लहान असल्यामुळे याला मारत होतं. चोंबाळा वाटले त्याला, त्याच्यामुळे तसं करायला. कसं जनावरांना एकदा सवय हे झाली ना चोंबाळायची, किती जवळ आलं माणूस किती याला वाटतं हे करा. बघा आता याला हे करत, हे जवळ यायला. ही आपली जुनी मशीन होती, पेरणी यंत्र. जेव्हा आपण बैलावरच पेरत होतो तेव्हा ट्रॅक्टर नव्हतं माझ्याकडं, तेव्हा मोठाली बैलजोडी होती. तर आता जसं ट्रॅक्टर आणलेलं तसंही समजा पडली मशीन. आता पहिल्यांदा आम्ही 25 एकर शेती आहे, तर 25 एकर आम्ही बैलावरच पेरायचो. 8 दिवस लागायचे आम्हाला, 7-8 दिवस लागायचे पेरायला.